आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपले स्वागत. पाहुयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय पुरुष आणि महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहेत. एकीकडे कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे तर दुसरीकडे महिला संघ 28 जून पासून 5 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे आणि या मालिकेसाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. या संघात इंग्लंडची स्टार अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनचं कमबॅक झाले, तर वेगवान गोलंदाज लॉरेल फिलरला संघात संधी मिळाली नाहीये, तर नॅट सायवर ब्रंट ही इंग्लंड संघाचं नेतृत्व करणार आहे. पुढील वर्षी न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील व्हाईट बॉल सामन्यांसाठी 8 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. क्रिकबसच्या अहवालानुसार जयपूर, इंदूर, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, हैदराबाद, त्रिवेंद्रम आणि नागपूर ही ठिकाणं निवडण्यात आली आहेत. पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका खेळवली जाणार आहे. टॉप 8 स्थळांव्यतिरिक्त काही इतर मैदानं देखील शर्यतीत ठेवण्यात आली आहेत. नेपाळ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये शारजाह येथे 3 सामन्यांची T20 मालिका खेळतील. ही दोन्ही देशांमधील पहिली द्विपक्षीय मालिका असेल. तथापि सामने तटस्थ मैदानावर खेळवले जातील आणि या मालिकेसाठी नेपाळ यजमान संघ असेल. क्रिकेट वेस्ट इंडिजने या मालिकाचे वर्णन जागतिक स्तरावर क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून केलंय. तर हे सामने 27, 28 आणि 30 सप्टेंबर रोजी खेळले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक सुरू आहे आणि या विश्वचषकामध्ये भारताच्या शूटिंगसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय नेमबाज सुरुची सिंगनं ISSF म्युनिक विश्वचषक महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत 241.9 गुण मिळवून सलग 3रे सुवर्ण पदक जिंकले. मेलबर्न क्रिकेट क्लबनं क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केला. या सीमारेषेवर झेल पकडण्याशी संबंधित नियमांचा समावेश आहे. या नियमानुसार आता सीमारेषेवर बनी हॉप अवैध मानला जाईल, तर आता सीमारेषेच्या आत राहूनच चेंडू पकडणं वैध मानलं जाईल आणि ICCच्या प्लेइंग कंडिशनमध्ये याच महिन्यात हा बदल होईल. पाकिस्तान T20 संघात बाबर आझम, हॅरिस रऊफ, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिजवान यांना स्थान न मिळाल्यानं पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. सिडनी सिक्सर्स संघानं त्याला करारबद्ध केलं असून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही घोषणा केली आहे. T20 पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये बाबर 11,330 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विम्बल्डनच्या यजमान ऑल इंग्लंड क्लबच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या ग्रँड स्लॅम स्पर्धेची बक्षीस रक्कम विक्रमी 53.5 दशलक्ष पौंड पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यापैकी एकेरी श्रेणीतील विजेत्यांना 3 दशलक्ष पौंड मिळतील आणि ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा 7% आणि 3.5 दशलक्ष पौंड जास्त आहे. तर 10 वर्षांपूर्वी या ग्रास कोर्ट ग्रँड स्लॅम मध्ये स्पर्धकांना मिळालेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन या जगप्रसिद्ध अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेच्या 98व्या वर्षात नाशिकमधील 4 धावपटूंनी सहभाग घेत भारताचा झेंडा अभिमानानं फडकावलाय. नाशिकचे CA निलेश जव्हर, नीता नरंग, डॉक्टर विजय नेमाडे आणि महेश साळवे यांनी धाव घेतली आहे आणि कॉम्रेड्स मॅरेथॉन ही स्पर्धा PA टर्मारिट्सबर्गहून सुरू होऊन डर्बनमध्ये समाप्त झाली आहे. आणि या बातमीसह वेळ झाली आहे स्पोर्ट्स अपडेटमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.